नहीं करेगा, रिक्शा वालों की इज्जत करनी होगी। अरे रिक्शा वाले से तू तेरे से। सध्या आपण आलेलो आहोत औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर येथील आरटीओ कार्यालय समोर। आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे इकडे जे आहे तर लाल बावटा युनियनने जे आहे तर ते एक निर्देशनाचा प्रोग्राम घेतलेला आहे। आपण त्यांच्याशी विचारूया की कशाबद्दल त्यांचे निर्देशन आहेत आणि काय त्यांचा प्रोग्राम आहे। क्या कहना चाहेंगे आप, किस सिलसिले में आपने ये निर्देशने रखे? देखिए, रिक्शा वालों के ऊपर जो अत्याचार हो रहा है ऑनलाइन पावतियों के जरिए, जो बसेस चल रही है यहाँ से वेरूड़ तक अजंट और खुलदाबाद दौलताबाद तक, तो उसके खिलाफ में निदर्शन था। सबसे पहले तो ये जो ऑनलाइन पावतियाँ ये बंद होना चाहिए। इससे पहले भी कई निदर्शन हुए, कई धरने प्रदर्शन हुए, मगर सरकार की कान पे जू तक नहीं रेंग रही। सरकार को हिलाने के लिए हम और बड़ा आंदोलन खड़ा करेंगे इंशाल्लाह। और ये निवेदन आज हम दिए छोटे से एक तादाद में आके, मगर आगे चल के अगर ये मांगे पूरी नहीं होती तो यही निवेदन जो है हम आगे जो है पूरा रास्ता जाम करके देंगे। और एक बात आपको कहना चाहूँगा मैं, ये जो रिक्शा वाले हैं रोज़ कमा के रोज़ खाने वाले लोग हैं, यानी सुबह में कमाते हैं तो शाम में घर का चूल्हा जलता है। सरकार को ये समझना चाहिए, ऑनलाइन पावतियाँ 2-2, 3-3 हज़ार, 5-5 हज़ार, किस रिक्शा के ऊपर तो 10-10 हज़ार रुपये की ऑनलाइन पावतियाँ है। ये कहाँ से बनेंगे? ये रिक्शा गिरवी रखेंगे या कर्जा लेंगे, ब्याज से पैसा लेंगे, किस तरीके से पैसा भर सकते हैं? ये ऑनलाइन पावतियाँ जो दी जा रही है ये सबसे पहले रद्द हो जाना चाहिए। कोई ऑनलाइन पावती भरने का नहीं, सिर्फ रद्द कर दो आप इसको। हमारी हाथ जोड़ के सरकार से विनंती है कि आप ये ऑनलाइन पावतियाँ रद्द करो, क्योंकि गरीब रिक्शा वाले हैं, इनके पास पैसा नहीं है भरने के लिए। आप ये ऑनलाइन पावतियाँ रद्द करिए और इनकी मांगे जल्द से जल्द पूरी करिए। आप क्या कहना चाहेंगे इस सिलसिले? आज लाल बावटा यूनियन की तरफ से जो धरना आंदोलन रखा था, ये 2 मुद्दे के ऊपर हमने धरना आंदोलन रखा था। पहला मुद्दा है जो सिटी बस ग्रामीण के अंदर चल रही है, ये किसकी परमिशन से चल रही है और क्यों चल रही है? क्योंकि सिटी बस जो है तो G20 के आधार पर जो है तो सिटी के अंदर चालू की गई थी। आज खुलताबाद, दौलताबाद, एलोरा, बुलमरी, बिड़कीन, करमाट, सेक्टा, यहाँ तक जो है तो सिटी बस जा रही है 40 किलोमीटर तक। तो ये बंद होना चाहिए। हमारे महानगर पालिका के प्रशासन आयुक्त जी श्रीकांत साहब लोगों को कायदा बता रहे हैं और ये खुद जो है तो बेकायदेशीर काम कर रहे हैं, क्योंकि सिटी की जो हद है बस की, वो सिटी के हद तक ही रहना चाहिए। उसकी सिटी बस की हद है शरनापुर फाटा, इधर कंचनवाड़ी और इधर जो है तो हरसुल तक, बस इतनी जो है तो सिटी की हद है, उसके अंदर बस होना चाहिए और चलना चाहिए। यही हमारी मांग है। और जो परमिट जो बढ़ रहे धड़ाधड़ से, आज जो है तो परमिट भी चालू है और आप जो है तो परमिट वालों के ऊपर जो है तो बैटरी की रिक्शा भी आज लाद रहे हैं। रोज जो है तो परमिट की गाड़ी 20-25 आ रही है, बैटरी की 5-50 आ रही है। आज 1000 से 1500 बैटरी गाड़ी की बुकिंग हो चुकी है। हर कंपनी जो है तो 2 व्हीलर वाले भी बैटरी की गाड़ी रिक्शा निकाल रही है, ट्रैक्टर वाला भी निकाल रहा है, बजाज की चालू है, महिंद्रा की चालू है, पैजो की। तो ये बैटरी की गाड़ी बंद होना चाहिए। जैसा हमको कायदा लगाया हुआ है परमिट का, वैसा बैटरी की गाड़ी के ऊपर भी आप परमिट का कायदा लगाइए, न तो उसको बंद कीजिए। ये हमारी मांगनी थी। अगर ये मांगनी हमारी 8 दिन के अंदर पूरी नहीं होती है तो आने वाले समय के अंदर हम पूरी फैमिली के साथ जो है तो रास्ता रोको आंदोलन करने वाले। ये हमारी चेतावनी है गवर्नमेंट को। ये 2 बातें बोल के मैं लाल बावटा का यूनियन का सदस्य शेख अमजद ये बात खत्म करता हूँ। कहना उन्होंने लगे। अस्सलाम वालेकुम आप सबको। आज जो हमारा निदर्शन रखा गया था, मोहसिन भाई आपके चैनल के माध्यम से 2 साल से लगातार चल रहा है रिक्शे का आंदोलन। ऑनलाइन पावतिया का भी चल रहा है और परमिट का भी चल रहा है, मगर प्रशासन हमें आश्वासन के अलावा कुछ नहीं दे रहा है। ये आखिरी हमारा निवेदन रहेगा कि हमारा आरटीओ को आज बोलना भी है और प्रशासन को बताना भी है। अब 8 दिन के अंदर अगर हमारी मांगें पूरी नहीं करते तो हम चक्का जाम करने के वास्ते तैयार है और बड़े पैमाने पे चक्का जाम होगा। क्या अधिकारी वो बोलते ना कि कंफ्यूज हो जाएंगे, सांस कहाँ से ले आप, तो बस वो पोजीशन होने वाली है। ये रिक्शा वालों की ताकत इंशाअल्लाह ताला बताने वाले हैं। सर क्या कहेंगे, आरटीओ ऑफिस के सामने आज निदर्शन है, किन मांगों को लेकर आप आंदोलन करने हैं, क्या कहेंगे? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ज्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतात, ती फक्त एसटी नाही आहे, ज्याला परमिट दिलेला आहे असा आमचा रिक्षावाला देखील पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे। त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडून परमिट घेता, परमिट शिवाय त्याला रिक्षा चालू देत नाही। एक तर पेट्रोलचे भाव
तुम्ही 100 रुपयापेक्षा पुढे नेत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पेट्रोलचे भाव कमी झाल्यानंतरही तुम्ही भारतामध्ये पेट्रोलचे भाव कमी करत नाहीत आणि आमच्या पेट्रोल रिक्षा चालक जो आहे याच्या पोटावर लाथ मारता. आमची अशी मागणी आहे की या आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये जवळपास 40,000पेक्षा जास्त पेट्रोल रिक्षा आहेत. या रिक्षा चालवायला घ्या, कारण आम्ही जर 2 व्हीलर विकत घेतली तर त्याला 1 लाख रुपये लागतात. 4 व्हीलर विकत घेतली तर 5 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे लागतात. हे आमच्याच खिशातले पैसे चाललेले आहेत. सरकारी तिजोरीतले पैसे देखील आमचेच आहेत आणि म्हणून या सगळ्यांची जर गोळाबेरीज जर केली, त्याचा जर हिशोब केला तर 40,000 रिक्षांना जर 600 रुपयाची बचत प्रत्येक दिवशी जर सरकारनं जर दिली तर सरकारला सिटी बस विकत घ्यायची गरज पडणार नाही. हे जे काही स्वयंरोजगारवाले आहेत, सरकार म्हणतं, मोदी सरकार म्हणतं स्टार्टअप इंडिया, गेटअप इंडिया, आत्मनिर्भर व्हा, हे सगळे 20 वर्षापूर्वीच आत्मनिर्भर झालेले, त्यांच्या पोटावर लाथ मारू नका, एवढेच उपकार करा. आम्ही ऑलरेडी स्टार्टअप झालेले आहोत, गेटअप झालेले आहोत. आम्हाला स्लीप करू नका, झोपू नका, आमच्या पोटावर लाथ मारू नका, आम्हाला मारू नका, एवढीच आमची मागणी आहे. या रिक्षा चालवायला घ्या. आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत आणि लोकांना देखील आव्हान आहे, तुमच्या पैशाची जर बचत करायची असेल तर या रिक्षावाल्यांच्या पाठीशी उभा राहा. घराघरापर्यंत सोडू, अगदी वयोवृद्धांना, अपंगांना घराघरापर्यंत सोडू. त्याच्यामुळे या रिक्षा चालवायला घ्या. त्याचबरोबर ज्यांना परमिटच नाही आहे अशा बॅटरी रिक्षा यांच्या छातीवर आणून बसवल्या तुम्ही, ते काय करतील उद्या त्याचा नेम नाही. आणि त्यामुळं आमच्या पोटावर लाथ मारायला सिटी बस आणू नका, आमच्या पोटावर लाथ मारायला रिक्षा बस आणू नका, एवढेच आमची मागणी आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आमच्या खुलताबाद, फुलंब्री, वेरूळपर्यंत स्मार्ट सिटी जाती कसे काय बस? त्यांना फक्त शहराची परवानगी असताना बेकायदेशीरपणे कायद्यासमोर सगळे समान असताना RTO झोपलेले आहेत का, हा जाब विचारण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. त्याचबरोबर आमची अशी मागणी आहे की जे काही चलान म्हणजे ऑनलाईन पावत्यांची जी रक्कम आहे ही ऑनलाईन पावत्याची रक्कम केली पाहिजे. जुन्या कायद्याप्रमाणे आम्हाला दंड आकारले पाहिजे. 200-300 रुपये बचत होत नाही, 2-2 हजार रुपयाच्या पावत्या कुठून भरायच्या? त्याच्यामुळं 50-50, 60-60 हजार, 1-1 लाखापर्यंतची थकबाकी झालेली आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की लोक अदालतीमध्ये या ठिकाणच्या लोकल पोलिसांना ते ऑनलाईन पावतीची रक्कम कमी करण्याचे, वाटाघाटी करण्याचे आणि कॉम्प्रोमाइज करण्याचे पावर लोकल पोलिसांना दिले पाहिजे, कायद्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जर आज RTOने आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही, 8 दिवसाचा वेळ देणार आहोत. आम्ही प्रधानमंत्र्याला देखील निवेदन पाठवणार आहोत RTOच्या मार्फत. 8 दिवसात जर आम्हाला उत्तर मिळालं नाही तर आम्ही पुन्हा येणार. फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईन, आम्ही पण पुन्हा येणार आहेत हे सांगतो या ठिकाणी आणि इशारा देतो. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, लाल बावटा रिक्षा चालक युनियन. आज लाल बावटा रिक्षा युनियन तर्फे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील RTO समोर जे आहेत तर ते निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने जे आहेत तर ते जे पासेस आहेत, परमिट आहे रिक्षांचे जे सुरू आहेत ते बंद करण्यात यावे याबद्दल त्यांनी मागणी केली. त्या व्यतिरिक्त जी सिटी बस आहे शहराची ती ग्रामीण भागापर्यंत सुरू आहे सध्याच्याला सर्वत्र, तर ती ग्रामीण भागात न चालवता फक्त शहरी भागात चालवण्यात यावे यासाठी सुद्धा त्यांनी डिमांड केलेली आहे, यासाठी त्यांनी निर्देशने केलेली आहे. त्या व्यतिरिक्त जे रिक्षा आहेत, रिक्षा सुद्धा त्यांनी रिक्षाबाबत सरकारचं धोरण काय आहे आणि ज्या साध्या रिक्षा त्याबाबत धोरण काय आहे हे क्लिअर करण्यासाठी त्यांनी डिमांड केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की जे ऑनलाईन चालान जे त्यांना येत आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी विरोध दर्शवलेला आहे. ही डिमांड जर का याबद्दल जर का त्यांनी काही ॲक्शन घेतलेली नाही तर पुढच्या येणाऱ्या 8 दिवसाचा त्यांनी वेळ दिलेला आहे आणि या 8 दिवसानंतर ते तीव्र निदर्शने आणि चक्काजाम करणार आहे. विटनेस मीडियासाठी मी सय्यद सैफ, औरंगाबाद.